नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अखेर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख ठरली. या दिवशी जमा होणार पैसे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून याचा 8वा हप्ता जारी करणारा शासन निर्णय काढला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्यासाठी 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून थकलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाला सरकारने मंजुरी देत शासन निर्णय जारी केला होता. तर यासाठी 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता 8वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर एका आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जातो. मात्र पीएम किसानचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरित झाल्यानंतरही नमोचा 8वा हप्ता जमा झाला नाही. दरम्यान राज्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8व्या हप्त्यासाठी तरतूद केली. याबाबत शासन निर्णय जारी करत 1,774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. पण प्रत्यक्षात 1,820 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामुळे गेल्या 3 महिन्यापासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने निधी वितरणास मान्यता देताना तो कधी दिला जाईल याची माहिती दिली नव्हती. पण आता याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असं सांगितले आहे. तसेच राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य म्हणून प्रति शेतकरी दरवर्षी ₹6,000 अनुदान दिले जाते. तर यातच राज्य शासनाकडून आणखी ₹6,000 इतकी भर घालण्यात आली आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ₹12,000 इतके थेट मदत केली जाते. केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता दिनांक 13 मार्च 2026 रोजी वितरित केला होता. पण यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता होती. मात्र वित्त विभागाच्या निधीच्या अडचणीमुळे नमोचा 8वा हप्ता अडकला. दरम्यान आतापर्यंतच्या 7 हप्त्यांमधून राज्यातील पात्र लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असून 8व्या हप्त्यामुळेही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.